नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मराठी सृष्टीतील सात्विक, सोज्वळ, अन्याय सहन करणारी, सोशिक अभिनेत्री म्हणून ओळख बनवली त्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. आशा काळे यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1948 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झालेला आहे. सध्या त्या 76 वर्षांच्या आहेत. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनयाला सुरुवात केली होती. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्यात प्रचंड रस असतो. आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता असते. अमावस्येचा जन्म आणि पायाळू असल्याने आशा काळे यांच्या आईला वाटत होती चिंता. वडील फॉरेस्ट अधिकारी, त्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती अवगत होती. दर 3 वर्षांनी बदली होत असल्याने अनेक गावांमध्ये त्यांचं वास्तव्य असायचं. अगदी कोकण, पुण्यात, नंतर रिटायरमेंटच्या वेळी मूळ गावी म्हणजे कोल्हापूरला त्यांची बदली झाली होती. आशा काळे यांचा जन्म झाला तो अमावस्येच्या दिवशी, तेही पायाळू, म्हणून आईला त्यांच्याबद्दल खूप काळजी वाटायची. वडिलांनी त्यांची पत्रिका पाहिली. ही अमावस्येची पोर लक्ष्मी होऊन घरात आली, हिची तूर रास आहे आणि ही कलावंत होणार असं त्यांनी सांगितलं. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रात जावं हे त्यांच्या आईला मुळीच मान्य नव्हतं. लहानपणापासून आशा यांना नृत्याची आवड होती, म्हणून त्यांनी पुण्यात भरतनाट्यम, कथ्थकचे धडे गिरवले आणि वेगवेगळे कार्यक्रम देखील केले. भारत-चीन युद्धादरम्यान मदत निधी गोळा करण्यासाठी व्ही शांताराम यांनी शिवसंभव हे नाटक बसवलं होतं. त्या नाटकातील एका नृत्यासाठी आशा यांना बोलवण्यात आलं. त्यानंतर बाबूराव पेंढारकर यांनी रंगभूमीवर अभिनयाची संधी त्यांना मिळवून दिली आणि भालजी पेंढारकर यांनी चित्रपटातून काम मिळवून दिलं. आशा काळे यांनी नायिका म्हणून सोज्वळ आणि सात्विक भूमिका निभावल्या आणि त्या गाजल्या देखील. एक रूप अनेक रंग, एखादी तरी स्मित रेषा, गहिरे रंग, गुंतता हृदय हे, घर श्रीमंतांचं, देव दिना घरी धावला, नलदमयंती, पाऊल खुणा, हा खेळ सावल्यांचा, देवता, बाळागाऊ कशी अंगाई, नशीबवान, आई पाहिजे, कुलस्वामीने अंबाबाई, थोरली जाऊ अशा नाटक आणि चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. आशा काळे यांनी मालिकासृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, अरुण सरनाईक, रवींद्र महाजनी, कुलदीप पवार, विक्रम गोखले अशा अनेक दिग्गज नायकांसोबत त्यांची जोडी जुळली. मात्र आयुष्याची जोडी जुळली ती चित्रपट निर्माते माधव पांडुरंग नाईक यांच्यासोबत. आशा काळे यांच्या आईला माधव नाईक यांची भुरळ पडली होती. आईने स्वतः पुढाकार घेऊन आशाजींचं लग्न लावून दिलं. माधव नाईकांसोबत आपला संसार अत्यंत सुखाचा झाला असं आशा काळे आवर्जून सांगतात. माझे आई वडील, भाऊ अनिल आणि पती माधवराव अशी माझी जीवाभावाची माणसे आज या जगात नाहीत, पण तितक्याच उत्कटतेने माझ्यावर प्रेम करणारी चांगली माणसे आजूबाजूला आहेत. रसिक प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात. माझ्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे. आपल्या अभिनयसृष्टीच्या कारकिर्दीत जेवढ्या भूमिका मी केल्या त्यात मी समाधानी आहे असं त्या आवर्जून उल्लेख करतात. सोज्वळ चेहऱ्यामुळे प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान भूमिका करणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा काळे परिचित आहेत. चित्रपट आणि रंगभूमी दोन्ही माध्यमं त्यांनी समर्थपणे हाताळली आणि दोन्ही कलाप्रांतात स्वतःची खास ओळख निर्माण केली. त्यांच्या कलाप्रवासातील त्यांच्या काही निरनिराळ्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. आशाताईंचं संपूर्ण नाव आशा रामकृष्ण काळे. त्यांचा जन्म कोल्हापूर जवळच्या गडहिंग्लज परिसरात झाला. त्यांच्या आईचं नाव विमल तर वडिलांचं नाव रामकृष्ण दत्तात्रय काळे असं होतं. त्यांची मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण कोल्हापूर व पुणे या ठिकाणी झालं. पुढे अभिनयाच्या ओढीने ते नाट्यसृष्टीकडे वळल्या, म्हणून त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आलं नाही. अगदी लहानपणापासून आशाताईंचा नृत्याकडे ओढा होता. त्या काळातील प्रसिद्ध नृत्यगुरू बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्या रीतसर नृत्य शिकल्या. कथ्थक आणि भरतनाट्यम या नृत्याच्या प्रकारामध्ये कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याचे स्वतंत्र कार्यक्रम सादर करण्याइतपत त्यांचं नृत्याचं शिक्षण झालं होतं. आशाताईंच्या म्हणण्यानुसार या नृत्यकलेनेच त्यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळवून दिली. शिवसंभव या नाटकात त्यांनी नृत्य सादर करून दाद मिळवली होती. त्याचवेळी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ते नाटक पाहिलं आणि त्यांनी आशाताईंना तांबडी माती 1969च्या चित्रपटामध्ये सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली. पदार्पणाच्या चित्रपटात आशाताईंनी अन्य निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर अनेक नाटकातून रंगभूमीवर आशा काळे हे नाव रसिकांच्या परिचयाचं झालं. नाटककार बाळ कोल्हटकर यांचे सीमेवरून परत जा हे नायिका म्हणून आशा काळे यांचं पहिलं नाटक. त्यानंतर महाराणी पद्मिनी, बेईमान, विषवृक्षाची छाया, वाहतं दुर्वांची जोडी, गुंतता हृदय हे अशा गाजलेल्या अनेक नाटकांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. एका नृत्यांगनेच्या रूपाने रंगभूमीवर त्यांचं पदार्पण झालं होतं. त्यांनी ठुमरीवर नृत्य पेश केलं होतं. त्यानंतरच्या काळात त्यांनी विविध चित्रपटातून देखील नृत्य सादर केलेलं आहे.
बाळा गावकशी अंगाई चित्रपटातलं ते गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल मंडळी. अरे मन मोहना रे मोहना. त्या गाण्यात त्यांनी खूपच सुंदर नृत्य केलेलं आहे. चित्रपटातील त्यांची ओळख मात्र कौटुंबिक, सोज्वळ, सोशिक नायिकेची राहिली. तुळशी वृंदावनाभोवती फेऱ्या मारणारी, वडाची पूजा करणारी, सासूचा छळ सोसणारी, काबाड कष्ट उपसणारी सून त्यांनी बहुतेक चित्रपटांमधून उभी केली. अर्थात त्या काळात अशा चित्रपटांचा प्रभाव होता. आशाताईंसाठी सोशिक सुनेच्या आणि खाष्ट सासूच्या, छळवादी आणि ढालगज नंदेच्या भूमिका असे प्रसंग लिहिले जात असत. ते प्रसंग व त्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचं काम आशाताईंनी आपल्या समृद्ध अभिनयाद्वारे केलं. सतीचं वाण, चुडा तुझा सावित्रीचा, बाळा गावकशी अंगाई, सासूरवाशीन, सतीची पुण्याई, कुलस्वामिनी अंबाबाई, अर्धांगिनी, थोरली जाऊ अशा सर्व गाजलेल्या आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या चित्रपटांमध्ये त्यांची हीच प्रतिमा अधोरेखित झाली. सोशिकतेची मूर्ती या त्यांच्या प्रतिमेला संपूर्ण छेद देणारी वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका त्यांना दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून दिली होती. एरवी अंगभर नऊवारी साडीत वावरणाऱ्या सोज्वळ आशाताई या चित्रपटातून एकदम शर्ट, पॅन्ट, टी शर्ट अशा आधुनिक समजल्या जाणाऱ्या पोशाखात प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या. तेव्हा त्यांचा चाहता वर्गही दचकला. पण ही वेगळी भूमिका त्यांनी समरसून केली आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. गैरे रंग या नाटकात त्यांची अशीच वेगळी भूमिका होती. त्या नाटकात त्या स्कर्टमध्ये वावरल्या होत्या. सोज्वळ प्रतिमेमुळे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. सुमारे 50 चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. रंगभूमीवर त्यांनी हजारो प्रयोग केले. त्यापैकी वाहतो दुर्वांची जोडी या नाटकाचे आशाताईंनी तब्बल 900 प्रयोग केलेले आहेत. अनेक नाटकांपैकी हसत हसत फसवणे या नाटकात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. हे आशाताईंचं स्वतःचं आवडतं नाटक आहे. अनेक पुरस्कारांच्या रूपाने आशाताईंच्या चित्रपटातील आणि रंगभूमीतील कर्तृत्वाचा सन्मान झाला. व्ही. शांताराम फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, शांता आपटे सुवर्ण पदक ही काही ठळक नावे घेता येतील. आशाताईंना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.